वा खूप छान. पुढच्या सेशनकडे जाणार आहोत. अल्जेब्रा आणि जॉमेट्री या विषयामध्ये मार्क्स मिळवण्यासाठीच्या काही टिप्स मॅडमकडे आहेत, चॅप्टर वाईज देणार आहेत त्या सुद्धा. सो त्याच्याकडे अगदी केअरफुली तुम्ही ते बघा. डॉक्टर जयश्री अत्रे मॅडम यांनी सुद्धा एज्युकेशनमधनं PhD मिळवलेली आहे. गेली 35 वर्ष मॅडम एज्युकेशन फील्डमध्ये काम करतायत. तुमच्यासारख्या मुलामुलींना शिकवण्याचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्याकडे आहे आणि त्यांच्या हाताखालनं गेलेले विद्यार्थी किती मोठे असू शकतात याचे एक उदाहरण आज मला सांगावंसं वाटतंय. हे जे काही पुढे तुम्हाला मिळणार आहे त्याचा उपयोग तुम्ही इथनं अशा फेकाफेकी करण्यासाठी करू नका. त्याचा कसा उपयोग होऊ शकतो बघा. रिसेंटली मागच्याच आठवड्यामध्ये मॅडमच्या शाळेतल्या एका विद्यार्थिनीने त्यांचा नंबर शोधून त्यांना फोन करून त्यांची वारंवार अपॉइंटमेंट घेऊन त्यांच्या घरी जाऊन तिने एक पुस्तक लिहिलेलं आहे. एक नाही अशी 90 पुस्तिका त्यांनी लिहिलेल्या आहेत आणि आत्ताचं पुस्तक फाउंडेशन ऑफ मॅथमॅटिक्स फॉर AI साठीचं त्यांनी पुस्तक लिहिलंय, जे 90वं पुस्तक आहे आणि ते डेडिकेट केलंय मॅडमला. सो किती मोठी गोष्ट आहे. इतकंच नाही तर ते पुस्तक किंवा ही 90 पुस्तके लिहिण्याचं प्रेरणास्थान मॅडमचं आहे असं तिने सांगितलं. ते काय सांगितलं तर बाई तुम्ही सांगितलं होतं की तू कर, तुला येणार 100% आणि तो जो गायडन्स मिळालेला ना तोच गायडन्स आज तुम्हाला त्या देणार आहे. त्यामुळे असे आपण सुद्धा स्वतः होऊ शकतो हे लक्षात ठेवा आणि ऐका. अल्जेब्रा आणि जॉमेट्रीचं पुस्तक जे आहे ते मॅडमनी लिहिलेलं आहे. तुमचं तुम्ही जे आता अभ्यासताय ना त्याच्या लेखिका मॅडम आहेत, सिलेबस मॅडमनी तयार केलेला आहे. आत्ताची जी पुस्तकं बदलतायत, सिलेबस बदलतायत, त्या सिरीजसाठी सुद्धा मॅडम आता SCRT मध्ये काम करतायत. मला वाटतं मॅडम ही 5वी सिरीज आहे ना तुमची आतापर्यंत. 4 सिरीज साठी मॅडमने काम केलेलं आहे. सो एवढे मोठे व्यक्तिमत्व आज तुमच्यासाठी आलेले आहे. सो तेवढंच कान देऊ नाही का. सो मी मॅडमला रिक्वेस्ट करते की तुम्ही सुरू करा. थँक्यू. सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार. आपण अल्जेब्रा आणि जॉमेट्री या विषयाचा पेपर कसा लिहायचा याच्याबद्दल तर बोलणारच आहे, पण त्याचबरोबरीने त्यातल्या प्रत्येक चॅप्टरची रिव्हिजन आज आपण करणार आहोत. बाकीच्या सगळ्या गोष्टी म्हणजे पुस्तकाच्या बाबतीत, पेपरच्या बाबतीत या तुम्हाला अर्चिता मॅडमनी, सुलभा मॅडमनी सांगितलेलं आहे. पण आपण आत्ता मी जे बोलणार आहे ते पूर्णपणे मॅथ्स पार्ट 1 आणि मॅथ्स पार्ट 2, गणित भाग 1 आणि गणित भाग 2 मधल्या सर्व चॅप्टर्सची रिव्हिजन हे फक्त माझं उद्दिष्ट आहे. त्यामुळे त्याच्यावर आपण फोकस करणार. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की तुम्हाला 80 मार्काचे रिटर्न पेपर्स आहेत, 2, पार्ट 1 आणि पार्ट 2 मॅथमॅटिक्स, करेक्ट. आणि 20 मार्क्स आर गिवन फॉर इंटरनल इव्हॅल्युएशन. या इंटरनल इव्हॅल्युएशनचे जे 2 भाग आहेत, तुम्हाला अंतर्गत मूल्यमापनाचे जे 2 भाग आहेत त्या 2 भागापैकी 10 हे तुमचे पहिले जे 10 मार्क आहेत ते ऑलरेडी तुमच्या टीचर्सनी त्याची नोंद केलेली आहे. तुम्हाला सगळ्या सुरुवातीलाच तुमच्या शिक्षकांनी सांगितलेलं होतं गणिताच्या की तुम्ही दोन्ही टेक्स्टबुकमधले 5-5 ॲक्टिव्हिटीज लिहून काढा. सगळ्यांनी केलेले आहेत. ॲक्टिव्हिटी शीटचे कागद तुम्ही तुमच्या कागद किंवा वही ही तुमच्या शिक्षकांकडे दिलेली आहे. शिक्षक जर इथे उपस्थित असतील तर मला त्यांना एक सांगायचं आहे की ह्या ॲक्टिव्हिटी शीटची तपासणी पुढे कधीही होऊ शकते. त्यामुळे त्या ज्या शीट्स आहेत, ते जे पेपर्स आहेत, ती जी वही आहे, त्या वहीवर या मुलांना आता जे सीट नंबर मिळतील ते सीट नंबर नंतर घालून तुमचं नाव, सीट नंबर आणि SSC साठी तुम्ही सबमिट केलेले तुमचे कागद आणि त्याच्यावरचे तुम्ही 10 मार्कापैकी किती मार्क दिलेत याची नोंद हे तुम्ही 1.5 वर्ष प्रिझर्व करायचं आहे. कारण बोर्डाची तपासणी नंतर कधी होऊ शकते. त्यामुळे तुमचे मार्क विचारात घेतले जातात आणि बोर्डाकडे ते आधी पाठवले जातात. दुसरे जे 10 मार्क आहेत ते प्रॅक्टिकल एक्झाम्स आहेत. मॅथमॅटिक्स प्रॅक्टिकल एक्झाम तुमची घेतली जाणार आहे आणि ती एक्झाम आता तुमच्या जो ओरल्स आहेत, प्रॅक्टिकल आहे, सायन्स प्रॅक्टिकल, त्याच्याबरोबरीने मॅथ्स प्रॅक्टिकल असेल.
त्यावेळेला त्या प्रॅक्टिकलला उपस्थित राहा आणि ते जे शिक्षक तुमचे सांगतील त्याप्रमाणे तुम्हाला त्याचे मार्क पण मिळतील आणि त्या मार्कांची दोन्हीची नोंद 20 पैकी मार्क एकत्र करून हे बोर्डाकडे आधी पाठवले जातात. तर त्याच्यानंतरचा भाग आहे तो म्हणजे तुमची क्वेश्चन पेपर फॉर्मॅट. पार्ट 1ला आणि पार्ट 2ला जे दोन्ही पेपर आहेत अल्जिब्रा जॉमेट्री सगळ्यांना हा भाग माहीत आहे. तर आपल्या गणिताच्या पेपरमध्ये क्वेश्चन नंबर 1 जो आहे त्यातला हा ए पार्ट हा मल्टिपल चॉईस क्वेश्चनचा आहे. माहिती आहे ना सगळ्यांना. आता मल्टिपल चॉईस क्वेश्चनच्या साठी मला तुम्हाला एक निरोप द्यायचा आहे की जो बोर्डाकडून आम्ही सगळ्यांना पोचवलेला आहे. पण तुमच्या माहितीसाठी तुमचा ही जी आन्सर शीट आहे या आन्सर शीटवर यावरती तुम्हाला नंबर वगैरे सगळं घालायचंच आहे आणि त्याच्यानंतर हॉलोग्राफ कसा लावायचा आहे तुमचे शिक्षक पण तुम्हाला सांगतील. पण त्याच्यानंतर एक भाग बघा, हे जे तुमचं पहिलं पान आहे आन्सर शीटचं, बोर्डाकडून आलेल्या आन्सर शीटचं पहिलं पान, त्याच्यावर इथे डावीकडे क्यू लिहिलेला असतो समासामध्ये. त्या क्वेश्चन नंबरच्या पुढे तुम्ही 1 हा बोल्ड करायचा आहे, छान लिहायचा आहे, रेघच उभी करायची आहे, डेकोरेशन करायची नाही, डार्क करायचं आहे. आणि त्याच्यानंतर इथे दुसरा एक समास असतो. जर बोर्डाच्या पेपरला समास आला नाही तर तुम्ही एक छोटा समास काढून घ्यायचा आहे आणि तिथे तुम्ही ए लिहायचा आहे, ए. आणि ए च्या पुढे म्हणजे हा जो पुढचा भाग आहे तिथे तुम्ही रोमन 1 त्याच्या खाली रोमन 2, लक्षात येत आहे ना. रोमन 1 रोमन 2 हे जे जी न्यूमरल्स, नीट आहे का, जी न्यूमरल्स, जे आकडे, ज्या संख्या, जे क्वेश्चन नंबर आहेत, सब क्वेश्चन नंबर, ते काळजीपूर्वक लिहा. कारण आम्हाला कोर्ट केसेसला तोंड द्यावं लागतं. त्याच्यानंतर 40 पैकी 40 मार्क मिळवणारे लाखो विद्यार्थी आहेत, हे लक्षात ठेवा, लाखो. जर तुम्ही हे केलं तर त्या म्हणजे 18 लाख मुलांपैकी लाखो विद्यार्थ्यांना ते मिळतात आणि त्यांचा मार्क एक अर्ध्या मार्कासाठी सगळे झटत असतात. पण ते जर त्याच्या क्वेश्चन नंबर नीट लिहिला नाही म्हणून मार्क गेलेले पण मुलं खूप आहेत. म्हणून क्वेश्चन नंबर हा काळजीपूर्वक लिहा. 1 लिहिला रोमन की त्याच्या शेजारी MCQला जे आम्ही पर्याय दिलेले आहेत ABCD त्यातला करेक्ट अल्फाबेटच तिथे लिहायचं आहे. करेक्ट आन्सर शोधायचं आहे आणि त्याचं अल्फाबेट तिथे तुमचं आलं पाहिजे. ते अल्फाबेट तिथे लिहा, बाकी लिहिण्याची कारण नाही. आणि दुसरं उत्तर त्याच्या खाली लिहा, एका पुढे एक लिहू नका, एका खाली एक लिहा म्हणजे तुमचे मार्क मिळतील. आणि त्याला जागा लागणार आहे की तुम्हाला 4 ते 5 ओळी. आणि क्वेश्चन नंबर 1B हा लगेच खाली सुरू करा, नवीन पानावर सुरू करण्याची गरज नाही. तर हा एक भाग अगदी महत्वाचा आहे की जेवढं तुम्ही काळजीपूर्वक लिहाल तेवढे तुमचे मार्क सगळे तुमच्या हातात आहेत. दुसरा जो क्वेश्चन नंबर 2A 3A ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे. ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन मध्ये आधी बॉक्सेस करून ठेवू नका. तुम्हाला पूर्ण ऍक्टिव्हिटी उतरवायची आहे, पूर्ण ऍक्टिव्हिटी सोडवायची आहे आणि मग तुमच्या क्वेश्चन पेपर मध्ये जिथे बॉक्स दिलेला आहे तो बॉक्स आधीच लिहायचा आणि मग त्याला बॉक्स करायचा आहे. तो बॉक्स हा डार्क करा म्हणजे तुमच्या त्या कोणी मार्क कापणार नाही. कारण क्वेश्चन पेपर मध्ये तो एवढाच अर्धा इंचाचाच असेल. पण तुम्हाला पूर्ण सेंटेन्स, पूर्ण वाक्य कदाचित त्यावर लागतं जॉमेट्रीला तर, आणि ते लिहिल्यानंतर त्याला बॉक्स करा म्हणजे मग आपला आन्सर हे बॉक्समध्ये असतो. कारण आम्ही सगळे मार्क हे समासात देत असतो. मार्जिन मध्ये मार्क असतात 1 1 1 हाफ आणि त्याची ऍडिशन करण्यासाठी ती जागा असते. त्यामुळे ते मार्क आपल्याला कोणी घालवायचं नाही आहेत. क्वेश्चन नंबर 2B 1B 2B 3B 4 या सगळ्यामध्ये ज्या स्टेप्स आहेत त्या स्टेप्स ह्या वाढत जाणार आहेत. 1 मार्काच 1 2 स्टेप 3 स्टेप 5 स्टेप 7 स्टेप अशा येतील. त्या एकाखाली एक तुम्ही सगळ्या स्टेप्स लिहा म्हणजे तुमचे मार्क तुम्हाला मिळतील. आपण
रिव्हिजनसाठी पहिला चॅप्टर घेणार आहोत अल्जिब्राचा जो पहिला चॅप्टर आहे लिनियर इक्वेशन्स इंटू व्हेरिएबल्स. मराठी माध्यम कोणा म्हणायचं आहे जरा हात वर करा. मराठी माध्यम आहे ओके ठीक आहे. मराठी पहिला बीजगणितातला पहिला चॅप्टर माहिती आहे तुम्हाला, दोन चलातील रेषीय समीकरण. त्याच्यामध्ये आपण 3 मेथड शिकलेलो आहोत. पहिली मेथड आहे फॅक्टरायझेशन मेथड आणि फॅक्टरायझेशन मेथडचा बेस हा तुमचा 8वीतच झालेला आहे. 8वीत तुम्हाला फॅक्टर्स कसे पाडायचे हे माहिती आहे. आणि त्याच्यानंतर 10वीमध्ये आपण काय शिकवलेलं आहे तुम्हाला, एलिमिनेशन मेथड ही 9वीमध्ये तुमची झालेली आहे. एलिमिनेशन मेथड हा भाग 9वीमध्ये जो तुम्ही शिकलेला आहात त्याचा उपयोग करून तुम्ही 10वीतले वर्ड प्रॉब्लेम सोडवणार आहात. शाब्दिक उदाहरणं ही त्यांनीच सोडवायची आहेत एलिमिनेशन मेथडनी. आणि दुसरे जे 2 मेथड्स आहेत त्या 2 मेथड्स म्हणजे ग्राफिकल मेथड आणि क्रेमर्स रूल. आलेख पद्धतीने समीकरणं सोडवा आणि क्रॅमर्स रूल वापरून समीकरणं सोडवा. त्याच्यासाठी आपल्याला जर प्रश्न तुम्हाला विचारला की यूज ग्राफिकल मेथड, आलेख पद्धतीने समीकरण सोडवा असं जर विचारलेलं असेल तर तुम्हाला बोर्डाकडून ग्राफ सप्लिमेंट मिळते. ग्राफ सप्लिमेंट परत कशी असते तर याच पद्धतीची असते. याच्यावरती लिहिलेलं असतं ग्राफ सप्लिमेंट आणि त्याचा परत तिथे हॉलोग्राफ लावायला वगैरे जागा असते. खालची जी बाजू असते ती कोरी असते आणि त्याच्यातला आतला जो भाग आहे, हे जे पान आहे ह्या पानावर आधी इकडच्या बाजूला असतो तो ग्राफ पेपर असतो आणि हा जो भाग आहे या भागांमध्ये तुम्हाला ही टेबल्स तयार करायची असतात. 2 इक्वेशनसाठी 2 टेबल्स तयार करा. एक टेबल तयार झालं की लगेच त्याच्यावर आधारित एक टेबल तयार केल्यावर लक्ष आहे ना, हे काय ही जी स्टेज ही जागा आहे ना ती जरा फार वाईट आहे. इथून सगळी मुलं दिसतात आणि सगळ्या मुलांना काय कळालं हे पण आम्हाला कळतं. त्यामुळे लक्ष द्या. मला कळतं की कोणाला काय कळालंय कोणाचं लक्ष नाही. ग्राफिकल मेथडमध्ये आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की तुमचा क्वेश्चन काय असतो, खालील समीकरणे सोडवा. म्हणून तुम्ही टेबल तयार करता. एक टेबल तयार केलं की लगेच त्याचे पॉइंट काढून घ्या ग्राफ पेपरवर, ते जॉईन करा, त्याच्यावर ते समीकरण लिहा. नंतर तुम्ही दुसऱ्या इक्वेशन कडे जा, परत त्याचे पॉइंट काढा, पॉइंट प्लॉट करा आणि दुसरं लाईन पूर्ण करा. मग इंटरसेक्टिंग पॉइंट विचारात घ्या. इंटरसेक्टिंग पॉइंट जो आहे छेदन बिंदूचे निर्देशक म्हणजेच तुमच्या समीकरणाचं उत्तर आहे. तर तुम्ही आयदर या बाजूला किंवा या बाजूला खाली लिहिलंच पाहिजे. x = 3 y = -1 जे काही उत्तर येईल इंटरसेक्टिंग पॉइंट येईल तो पॉइंट तुम्ही खाली लिहिला पाहिजे, तरच मार्क मिळतात. नाहीतर अर्धा मार्क जातो. आपल्याला अर्ध्या मार्कासाठी करायचं आहे. त्याच्यामुळे काय लिहायचं आणि काय नाही हे लक्षात घेऊन आपण पुढे जाणार आहोत. पुढचा जो भाग आहे क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूलनी ज्या वेळेला तुम्हाला प्रश्न विचारलेला असतो ग्राफिकल मेथडला, क्रॅमर्स रूलला किंवा शाब्दिक उदाहरणाला, म्हणजे 1 मार्क 2 मार्क 3 मार्क्स 4 मार्क्स असे वेगवेगळे प्रश्न असू शकतात. क्रॅमर्स रूलनी सोडवण्यासाठी 3 मार्काचा प्रश्न सुद्धा येऊ शकतो. मला इथे फक्त सांगायचं आहे की A1 पहिली 2 समीकरणं तुम्ही एकाखाली एक लिहा. A1 म्हणजे किती, B1 म्हणजे किती हे वेगळं लिहायची गरज नाही. डिरेक्टली तुम्ही 2 इक्वेशन्स लिहा, त्याच्या खाली D लिहा. D म्हणजे डिटर्मिनंट, तुम्हाला माहिती आहे. 2 रेघा काढा, त्याच्यामध्ये तुम्ही संख्या लिहा आणि तो डिटर्मिनंट सॉल्व करा. ते त्याचं उत्तर काढा, त्याच्या खाली dx लिहा, त्याच्या खाली dy लिहा. हे सगळं एकाच्या खाली x लिहून सोडवा. देन यू फाइंड आउट x. लक्ष इकडे द्या. dx
dy याच्या व्हॅल्यू तुम्ही काढल्यात एकाखाली एक की तुमचा क्रॅमर्स रूल नक्की काय आहे? x ची व्हॅल्यू म्हणजे dx अपॉन d, y ची व्हॅल्यू म्हणजे dy अपॉन d. हे एकाखाली एक लिहा. dx आणि dy एका पुढे लिहिलं तरी चालेल आणि मग तुम्ही x आणि y च्या व्हॅल्यूज द्या. त्याचा उपयोग होतो आणि त्याचं उत्तर तुम्हाला त्या सोल्युशन फॉर्म मध्ये द्यायला पाहिजे. पुढचा जो चॅप्टर आहे तुमचा वर्ग समीकरणे, क्वाड्रॅटिक इक्वेशन्स, याच्या 3 मेथड्स आम्ही तुम्हाला शिकवलेल्या आहेत. फॅक्टरायझेशन मेथड, दुसरी जी आहे ती कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड म्हणजे पूर्ण वर्ग पद्धत आणि तिसरी जी आहे ती फॉर्म्युला मेथड. या तिन्ही पद्धतींपैकी प्रत्येक पद्धतीवर आधारित एक तरी प्रश्न तुम्हाला येणारच आहे आणि त्याचं आपल्याला भान ठेवायचं आहे. तर फॅक्टरायझेशन मेथड आहे. फॅक्टरायझेशन मेथडनी सॉल्व्ह करा असा कदाचित प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे फॉर्म्युला मेथड. फॉर्म्युला मेथडनी प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं या प्रकारचा प्रश्न परीक्षेत येतो आणि तो सोडवताना फॉर्म्युला नीटच लिहिला पाहिजे. त्या फॉर्म्युल्याचा हे -b हा डेंजरस भाग आहे. सगळ्या पेपर सेटरला, जेवढे पेपर सेटर आहेत ते आणि सगळे क्वेश्चन पेपर तयार करणारे जे काही इतर ठिकाणचे पेपर असतील त्या सगळ्यांना b ला मायनस साईन देणं फार आवडतं. त्यामुळे आपलं जे स्टँडर्ड इक्वेशन आहे x² + bx + c = 0, तिथे तो b आहे तो नेहमी ते नेगेटिव्ह देतात आणि त्यामुळे आपला गोंधळ करून द्यायचा नाही. कारण जर तुमचा फॉर्म्युला पाठ असेल तर तुम्ही ते सबस्टिट्यूशन करू शकता. याच्या पुढचा जो भाग आहे नेचर ऑफ द रूट्स, मुळांचे स्वरूप. जे मुळांचं स्वरूप आहे वर्ग समीकरणाच्या संदर्भातलं, त्या स्वरूपावर आधारित प्रश्न विचारले जाऊ शकतात. आपल्या क्वेश्चन पेपर फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन नंबर 5 जो आहे, प्रश्न क्रमांक 5, त्या 5व्या प्रश्नामध्ये प्रश्न हे टेक्स्टबुकमध्ये दिलेले नाहीत, पण टेक्स्टबुकमध्ये जे शिकवलंय त्यावर आधारित प्रश्न आहेत सगळे. आणि ते जे प्रश्न आपल्याला विचारात घ्यायचे त्याच्यासाठी टेक्स्टबुक वाचणं जरुरीचं आहे. या इथे या नेचर ऑफ द रूट्सवर क्वेश्चन्स वेगवेगळ्या फॉर्ममध्ये विचारले जाऊ शकतात. एक मी समजा तुम्हाला उदाहरण दिलं 4x². बघा एक उदाहरण पाहिजे असेल तर लिहून ठेवा. 4x² - 3x लिहिता येतं ना. 4x² - 3x + 1 = 0. याचे तुम्हाला हे काय करायचे, रूट्स करायचे. रूट्स करण्याच्या अगोदर ते काढायच्या ऐवजी आपल्याला मूळ काढायचं आहे. म्हणजे आपल्याला सॉल्व्ह करायचं इक्वेशन. सॉल्व्ह जर करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, पहिल्यांदा तुम्ही b² - 4ac काढणार, बरोबर आहे. मग b² - 4ac किती येतो बघा. b² - 4ac काढता येतोय का? किती आला? b² - 4ac. b² किती आला? 9 आला ना. मी काय दिलंय 4x² - 3x + 1 दिलंय ना. मग तुमचा किती आला? 9 - 4 × 4 म्हणजे किती आले? -16. बरोबर आहे. -16 म्हणजे आर द रूट्स रियल. आर द रूट्स रियल हे सगळे वास्तव संख्या आहेत का? ही मुळं वास्तव संख्या आहेत का? जर नसतील तर हे वास्तव मूळ कधी होईल? अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला क्वेश्चन नंबर 5 मध्ये विचारला जाऊ शकतो, जो टेक्स्टबुक मध्ये नाही, पण कशावर आधारित आहे? तुमच्या बेसिक कन्सेप्टवर आधारित आहे. मग तुम्हाला प्रश्न आम्ही अजून वेगळा विचारू शकतो. याच्यावर कितीतरी आम्हाला कन्स्ट्रक्ट करता येतात क्वेश्चन. प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की व्हेन दी, लक्ष आहे ना सगळ्यांचं, ही वास्तव संख्येची जी मुलं आहे ती वास्तव संख्या येण्यासाठी
ABC याच्यावर कोणत्या कंडिशन घालायला पाहिजे? कोणती कंडिशन घातली म्हणजे त्याचे रूट्स रिअल येतील, अशा प्रकारचे प्रश्न तयार केले जातात. आहे तर सोडवा, नसेल तर काय करावं लागेल हे सांगा. आणि मग तुम्हाला निबंध वजा लिहायचं नाहीये, पण तुम्हाला स्टेप बाय स्टेप क्वेश्चनवर द्यावं लागतं आणि त्याचा उपयोग करता येतो. तर या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा की हे काही चॅप्टर्समध्ये काही भाग असेल की ज्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न तयार केले जाऊ शकतात. अरिथमेटिक प्रोग्रेशन तुमचा तिसरा चॅप्टर आहे. त्या तिसऱ्या चॅप्टरमध्ये तुम्हाला दोनच मेन फॉर्म्युले आहेत. कोणते? टीएनचा फॉर्म्युला पाठ आहे सगळ्यांचा. टीएनचा फॉर्म्युला पाठ आहे ना, म्हणजे अगदी मोठ्यांना म्हणा वाटल्यास काय लिहितो तो? ए प्लस n-1 डी. ए काय तुम्हाला माहिती आहे, एन काय माहिती आहे, डी काय माहिती आहे. याच्यावर 1 मार्काचा किंवा 2 मार्काचा प्रश्न येणारच आहे, हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर एसएनचे 2 फॉर्म्युले आहेत आपल्याकडे. एसएनचे 2 फॉर्म्युले आहेत. दुसरा फॉर्म्युला कधी वापरायचा? कोणता फॉर्म्युला आहे? n/2 इंटू फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्म आहे ना. मग तो कधी वापरायचा? जर फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्म लास्ट टर्म दिलेली असेल तर तो तुम्हाला वापरता येईल. या प्रकारचं प्रॅक्टिस केल्यावर तुम्हाला लक्षात येणार आहे की कोणता फॉर्म्युला कुठे वापरायचा आहे आणि त्याच्यावर आधारित तुमचे प्रश्न सोडवता येतील. तर हे प्रश्न तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा. या 3rd चॅप्टरमध्ये सुद्धा वर्ड प्रॉब्लेम्स आहेत, शाब्दिक उदाहरणं आहेत. तुमचा एक्सरसाइज 3.3 त्याच्यामध्ये ते प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नाच्या वेळेला ती पहिल्यांदा तुम्हाला तो सिक्वेन्स एपी लिहून घ्यावा लागेल. एपी लिहायची आणि त्याच्यानंतर कोणता ए आहे कोणता डी आहे हे खाली लिहावं लागेल आणि मगच तुम्हाला फॉर्म्युला वापरावा लागेल. पुढचा जो चॅप्टर आहे तुमचा तो आहे जीएसटीचा. जीएसटी तुम्ही सगळ्यांनी शिकलेला आहात. जीएसटी त्या चॅप्टरमध्ये किंवा फायनान्शियल प्लॅनिंग, अर्थनियोजन या प्रकरणामध्ये जीएसटी पण आपण दिलेली आहे आणि शेअर्स वरचे पण काही प्रॉब्लेम्स आहेत. आपल्याला थोडं इथे बघायचं आहे की याच्यामध्ये कोणते आपल्याला पर्सेंटेज काढायचं आहे. पर्सेंटेज कोणतं आहे जीएसटी काढण्यासाठी? अगदी 4च खरं पर्सेंट काढायचे. पर्सेंटेजचे रेट्स हे क्वेश्चन पेपर मध्ये दिलेले असतात, त्यामुळे पाठ करायचे नाही. अकॉर्डिंग टू दॅट तुम्ही सॉल्व करायचे. दुसरी गोष्ट, या चॅप्टर मध्ये आपल्या टेक्स्टबुक मध्ये जे सॉल्व प्रॉब्लेम्स आहेत त्या सॉल्व प्रॉब्लेम तुम्ही सगळे लिहून काढा, कारण ते लिहिलं तर तुमच्या हाताखालून जाणार आहे. कोणत्या स्टेप्सचा विचार करायचा आहे, कोणते फॉर्म्युले वापरायचे हे सगळं कळेल आणि एकाखाली एक तुम्हाला प्रॉब्लेम लिहिता येतील. याच्यामध्ये प्रॉब्लेम जे दिलेले आहेत पुस्तकात, त्या पुस्तकातल्या प्रॉब्लेमचे फक्त आपल्याला काय करता येतात, म्हणजे पेपर सेटर अजून काय बदल करू शकतो, त्यातल्या संख्या वाढवू शकतो. समजा 20,000ची जर एखाद्या आर्टिकलची जर प्राइस असेल तर ते आर्टिकल चेंज करून 2 लाखापर्यंत त्यांनी विचारलं तरी चालणार आहे. त्याच्यावर जीएसटी किती पडेल वगैरे असा प्रश्न असेल. यावेळेला तुमचं काम काय आहे? कॅन्सलेशन ऑफ झिरोज. हे कॅन्सल झिरो करताना तुम्हाला प्रॉब्लेम येतो, तुम्ही ते नीट कॅन्सल करत नाही. अरे निवडणुकांचं भाषण नाहीये की या कानाने घ्यायचं त्या कानाने सोडायचं नाहीये. हे मी जे सांगते ते सगळं तुम्हाला तुमच्या 20 फेब्रुवारी नंतरची परीक्षा आहे तुमची, त्यावेळेला लिहायचं आहे. तिथे ते आता प्रेलिम चालू असतील आणि होतील, त्याच्यात तुम्हाला वापरायचं आहे. आणि ॲज अ बोर्ड मेंबर म्हणून मी सांगते की आम्ही कशाला प्रेफरन्स देतो, कशाला तुम्हाला मार्क दिले जाणार आहेत, कशाचे मार्क कापले जाणार आहेत, ह्या टिप्स तुम्हाला देण्यासाठी इथे आम्ही आलेलो आहोत. ही लोक जे सगळे मी अरेंज केलंय ना, त्यांची तळमळ आहे की आमच्या गावातल्या सगळ्या मुलांना टॉप मार्क मिळाले पाहिजे, म्हणून त्यांनी अरेंज केलेलं आहे आणि म्हणून आम्ही ते स्वीकारलेलं आहे. तर त्यामुळे लिहून घेतलं तर जास्त बरं, जे काही फळ्यावर आहे ते.
मला इथे अजून एक हे नाही आहे, एक फक्त मुद्दा सांगायचा आहे. या GST चॅप्टरमध्ये म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग चॅप्टरमध्ये वर्ड प्रॉब्लेम्स तर भरपूर आहेतच. शेअर्सवर प्रॉब्लेम आहे. तिथे आपण फेस व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू याच्यासाठी MV आणि FV हे आपल्याला ॲब्रिव्हेशन्स यूज करायला सांगितलेले आहेत, माहिती आहेत ना, MV FV. तर जी ॲब्रिव्हेशन्स, नीट वाक्य आहे का, मनाने ॲब्रिव्हेशन चालणार नाही. जी ॲब्रिव्हेशन्स आम्ही टेक्स्टबुकमध्ये दिलेली आहे तेवढीच ॲब्रिव्हेशन तुम्ही वापरू शकता. बाकीची मनाने तुम्ही वेगळी ॲब्रिव्हेशन्स वापरू नका, नाहीतर तुमचे मार्क जातील. म्हणून आपल्याला काळजी घ्यायची आहे. पुढचे जे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे त्याच्यात प्रोबॅबिलिटी एक चॅप्टर आहे, एक प्रॉब्लेम मिळणार आहे. मला पटकन उत्तर सांगायचं आहे त्याचा. प्रोबॅबिलिटी चॅप्टर सगळ्यांचा शिकून झालेला आहे, परीक्षा झालेल्या आहेत. एक उदाहरण सांगते. 1 to 100 का, दोन उदाहरण आहेत ना माझ्याकडे. 1 to 100 कार्ड्स आर रिटर्न. कार्ड्स लिहिलेले आहेत, त्याच्यावर काय लिहिले आहेत, 1 to 100, 1 ते 100 या संख्या लिहिलेल्या आहेत. प्रत्येक कार्डावर एक. मी एक कार्ड उचललं, त्या कार्डवर लिहिलेली संख्या, त्या कार्डवर लिहिलेली संख्या जर मूळ संख्या असेल, द नंबर रिटन ऑन द कार्ड इज अ प्राइम नंबर. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग दॅट नंबर? पुस्तकात आहे, MCQ ला घातलेला प्रश्न आहे. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी? MCQ ला नंबर आलेला आहे असं लक्षात घ्या. 1 to 100 numbers are written on the card. एक नंबर उचलला, त्याच्यावर लिहिलेली संख्या ही प्राइम नंबर आहे. तर व्हॉट इज 1 upon? नो, येस 1 upon 4 इज द नंबर. 1 upon 4. कारण किती, 1 ते 100 मध्ये 25 मूळ संख्या आहेत. 25 प्राइम नंबर्स आर देअर. Therefore, your problem is like that. Probability of that event is equal to NA upon NS. NA किती आहे? 25. आणि total number of cards किती आहेत? 100. Therefore, 25 upon 100, you have to write 1 upon 4. इथे तुम्हाला 1 upon 4 चं 0.25 करायचे नाही. आहे तसाच फ्रॅक्शन ठेवायचा आहे, त्याचंच मल्टिपल चॉईस असेल. मला मुद्दाम मी हा प्रश्न घेतला. समजा हा प्रश्न तुम्हाला क्वेश्चन नंबर 2B मध्ये विचारला. लक्ष इकडे द्या. क्वेश्चन नंबर 2B मध्ये विचारला. 2B म्हणजे 2 मार्काचा प्रश्न आहे. जर हाच प्रश्न 2 मार्काला तिथे विचारला तर तुम्हाला पहिल्यांदा 1 to 100 जे नंबर्स आहेत ते लिहिताना सगळे नंबर लिहायची गरज नाही. बट यू हॅव टू राईट NS इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेटच करायचं आहे. आणि कर्ली ब्रॅकेट मध्ये 1, 2, 3 डॉट 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 कॉमा 100. कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. कर्ली ब्रॅकेटच्या ऐवजी दुसरा ब्रॅकेट काढला तर तुम्हाला मार्क मिळणार नाही. त्याच्या खाली तुम्हाला इव्हेंट तुमचा आहे प्राइम नंबरचा. यू हॅव टू राईट A इज इक्वल टू, तिथे कर्ली ब्रॅकेट काढायचा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 2 पासूनचे नंबर्स लिहायचे. 2, 3, 5 आणि सगळे प्राइम नंबर्स लिहायचे. तिथे तुम्हाला डॉट डॉट करायला परवानगी नाही. बिकॉज दॅट स्टेप वी आर गिविंग मार्क्स, 1 फुल मार्क फॉर दॅट. Therefore, you have to write that step clearly and then you will complete it. त्यामुळे अशा प्रकारच्या प्रश्नांसाठी विचार करा. दुसरा जो माझा प्रश्न असेल तो नंतर कधीतरी सोडवा की 1 to 1000 नंबर्स आर देअर. 1 ते 1000 नंबरची कार्ड आहे, त्याच्यामधलं मी एक कार्ड उचललं, करेक्ट. देन व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ दॅट नंबर रिटर्न ऑन दॅट कार्ड इज परफेक्ट स्क्वेअर मोर दॅन 500. 500 पेक्षा मोठी असलेली, 500 पेक्षा मोठी असलेली पूर्ण वर्गसंख्या त्या कार्डावर लिहिलेली असेल अशी त्या पॉइंटची प्रोबॅबिलिटी काय. मला सेशन संपल्यानंतर सांगितलं तरी चालेल, पण ह्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. दिस इज नॉट इन द टेक्स्टबुक. शेवटचा चॅप्टर आहे तुमचा स्टॅटिस्टिक्स. मीन, मीडियन, मोड तुम्हाला काढायला आहे.
मीन मीडियन मोडवर प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि याच्यावर प्रश्न येतातच. स्टॅटिस्टिकला 12 मार्क आहे, त्यामुळे क्वेश्चन नंबर 1 पासून 5 पर्यंत प्रत्येक ठिकाणी तुम्हाला या स्टॅटिस्टिक्सवरचे प्रश्न येणार आहेत. याच्या पुढे बघा, मीन मध्ये 3 मेथड्स आहेत. कोणत्या मेथडनी मीन काढायला सांगितली आहे? मध्य काढायचा आहे. मध्य काढण्यासाठीच्या 3 पद्धती आहेत. 3 पद्धतीने कोणत्या पद्धतीने विचारलंय त्याला महत्व आहे. ज्या पद्धतीने विचारलंय त्याच पद्धतीने काढलं तरच मार्क मिळणार आहेत, नाहीतर मार्क मिळणार नाही. त्यामुळे मीन ॲझ्युम मेथड जे आहे त्याला किती कॉलम करायचे, स्टेप डिव्हिजनला किती कॉलम करायचे याचा विचार करा आणि तेवढे कॉलम्स करा. कॉलम सगळे एका ओळीत आले पाहिजेत, याच्यासाठी प्रॅक्टिस मस्ट आहे. तुम्हाला मीडियन आणि मोड काढण्यासाठी डाटा कंटिन्युअस असायला हवा. म्हणजे ज्या वेळेला टेबल दिलेलं असतं त्या टेबलमध्ये बघा की डाटा कंटिन्युअस आहे का नाही, नसेल तर काय, आणि नसेल तर तुम्हाला करून घ्यावं लागतं. किती कॉलम्स करायचे याचा विचार करा आणि प्रॉब्लेम सोडवा. मोड लाईन तोच भाग आहे. मोड मीडियन आणि मोडसाठी तुम्हाला वेगळा विचार करावा लागतो. किती कॉलम्स करायचे तेही बघा. नंतर 3 ग्राफ्स आहेत. 3 पैकी 2 ग्राफ परीक्षेला येणारच आहे. एक काढायला आणि एक वाचायला. एक काढावा लागतो. तुम्हाला हे दिलेलं असेल, म्हणजे प्रॉब्लेम दिलेला असेल, त्या प्रॉब्लेमचं तुम्हाला व्हर्टिकल करून घ्यावं लागतं आणि उभी पद्धत करून तुम्हाला त्याचे टेबल तयार करायला लागतात. पाय चार्ट जर विचारला तर तुम्हाला त्याचे सेंट्रल अँगल्स काढावेच लागतात आणि ते टेबल दाखवावे लागतात. त्याच्यावर डिग्री मेजर शुड बी रिटर्न. डिग्री मेजर लिहिलं नाही तर मार्क मिळत नाही. उलटा एखादा प्रश्न असू शकतो. कोणता प्रश्न? आम्ही ग्राफच देऊ तुम्हाला आणि आम्ही टेबल तयार करायचं. अशा प्रकारचा प्रश्न आपल्या टेक्स्टबुक मध्ये नाही. पण तुम्हाला आम्ही विचारू शकतो की आम्ही हे दिलाय, ग्राफ दिलाय, अकॉर्डिंग टू ग्राफ इज गिवन. तो ग्राफ तुम्हाला काढायचा नाहीये आन्सर शीट मध्ये, पण एकदम त्याच्यावर आधारित फ्रिक्वेन्सी टेबल तयार करा. अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. पाय चार्ट मध्ये आपल्याला ग्राफ सप्लिमेंटची गरज नसते. ग्राफ सप्लिमेंट मागायचं नाहीये आपल्याला, आन्सर शीटवरच हा ग्राफ पेपर काढायचा आहे. त्यामुळे पाय चार्ट वरचे प्रश्न येऊ शकतात. आपल्या टेक्स्टबुक मध्ये त्याच्यात रीड द टेबल, रीड द ग्राफ आणि आन्सर द्या. तर ते आन्सर लिहिताना कंप्लीट सेंटेन्स मध्ये आन्सर पाहिजे. नुसतं एका शब्दामध्ये आन्सर चालत नाही आणि सगळीकडे युनिट लिहिलंच पाहिजे. सेंटीमीटर असेल, मीटर असेल, डिग्री असेल, काय असेल ते युनिट लिहिलं पाहिजे. युनिटला मार्क आहे अल्जिब्रामध्ये आणि जॉमेट्रीमध्ये. आपण सेकंड पार्ट कडे जातोय, मॅथमॅटिक्स पार्ट 2. मॅथमॅटिक्स पार्ट 2 मध्ये जॉमेट्रीमध्ये तुमच्या जॉमेट्रीच्या पुस्तकावर पहिल्याच पानावर ही फिगर आहे आणि या फिगरवर आधारित तिथे काय लिहिलंय बघा, रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स. एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स आहे. इथे सिमिलर शब्द वापरलेला नाही, करेक्ट. आणि त्यावेळेला तुम्हाला याच्यावर आधारित तुमच्या पुस्तकामध्ये 1.2, 1.1 मध्ये आणि 1.2 मध्ये भरपूर प्रश्न दिलेले आहेत. ते प्रश्न तुम्ही सोडवा. त्या प्रॉब्लेमचा तुम्हाला उपयोग होईल. त्याच्यासारखे प्रॉब्लेम तुमच्या बोर्डात येऊ शकतात. आता तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगायची आहे की जॉमेट्रीमध्ये पहिल्या 3 चॅप्टरमध्ये प्रमेय आहे, बरोबर आहे. सिमिलॅरिटी, पायथागोरस थिअरम आणि सर्कल. कोणते महत्वाचे थिअरम आहे ते सांगणार आहे मी आता तुम्हाला. कोणते थिअरम महत्वाचे आहे त्यातला पहिलं थिअरम प्रमाणाचं मूलभूत प्रमेय, BPT, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम. व्हेरी 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 इम्पॉर्टंट. हा थिअरम लिहिण्याची प्रॅक्टिस करा. थिअरम लिहिण्याची प्रॅक्टिस करा. किमान 2दा-3दा तरी तुमचं लिहून व्हायला पाहिजे. पुस्तकात बघून लिहून काढा, न बघता आधी लिहू नका. आणि ते तुम्ही तुमच्या शिक्षकांकडून तपासून पण घ्या, म्हणजे मग आपली प्रॅक्टिस होते. कारण तुम्ही जे वरती लिहिलंय ते खाली तुम्ही उतरवताच असं नाही. त्यामुळे काळजी घेऊन
सगळे थिअरम लिहून काढा. आता दुसरा जो अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी आहे हा थिअरम म्हणून विचारत नाही, पण न्यूमरिकल एक्झाम्पल असतंच. टेक्स्टबुकमध्ये आम्ही 2 उदाहरणं दिलेली आहेत. सॉल्व तुम्हाला करायलाही 2 उदाहरणं दिलेली आहेत. तर त्याचा उपयोग करून तुम्ही ते प्रश्न सोडवा. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये 1.2 एक्सरसाइजमधला पहिला प्रश्न आहे, कॉन्व्हर्स आहे. याचा कॉन्व्हर्स आहे अँगल बायसेक्टर प्रॉपर्टीचा, की दिलेली लाईन ही अँगल बायसेक्टर आहे का, अशा प्रकारचे प्रश्न आहेत आणि त्या प्रकारचे प्रश्न सुद्धा विचारले जाऊ शकतात. म्हणजे पहिल्या चॅप्टरमधला पहिला थिअरम महत्वाचा आहे, बीपीटी. दुसरा थिअरम कोणता आहे बघा, एरिया ऑफ सिमिलर ट्रँगल्स. एरिया ऑफ सिमिलर ट्रँगल्स हा पण थिअरम महत्वाचा आहे. त्यामुळे तो थिअरम पण पूर्णपणे लिहिण्याची प्रॅक्टिस करा, लिहून काढा. 2दा लिहिला तरी तुम्हाला तो आठवेल. प्रमेय पाठ करू नका, लिहून काढा, फक्त लिहून काढायचे परत परत, म्हणजे फायदा होतो. आणि सिमिलर ट्रँगल्स आहे म्हणजे तुम्हाला साईडचा स्क्वेअर करायचा आहे. हे कीवर्ड्स तुम्ही तुमचे तयार करा. पुढचा जो चॅप्टर आहे तुमचा पायथागोरस थिअरम. पायथागोरस थिअरमची ट्रिप्लेट्स, त्रिकुट पाठच पाहिजे, त्याच्यावर आधारित आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतात. पायथागोरस थिअरम परीक्षेला न्यायला विचारला जाऊ शकतो, त्यामुळे त्याची पण प्रॅक्टिस करा. पायथागोरस थिअरमचे प्रॉब्लेम्स लिहून काढायचे. माझं फक्त 10 मिनिटं राहिलेली आहेत, त्यामुळे 10 मिनिटात मी तुम्हाला बाहेर जायला परवानगी देणार आहे. 10 मिनिटच राहिलेली आहेत, तर ते 10 मिनिटामध्ये मला काही देता आलं तर बघा. पायथागोरस थिअरम परीक्षेला येऊ शकतो, त्याची चांगली तयारी करा. जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी याच्यावर आपल्या टेक्स्टबुकमध्ये ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन दिलेले आहेत. ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स आहेत, ते सगळे सोडवा आणि त्याच्यावर आधारित तो थिअरम सुद्धा ॲक्टिव्हिटी बेस्डलाच दिलेला आहे, तर तोही लिहून काढा. ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स त्याच्यामध्ये येऊ शकतात. त्याच्या पुढचा जो भाग आहे अपोलोनियस थिअरम. पायथागोरस वरून अपोलोनियस आपण प्रूव्ह केलेला आहे, पण अपोलोनियस थिअरमवर एक तरी उदाहरण तुम्हाला बोर्डात 3 मार्काला 2 मार्काला विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे अपोलोनियस थिअरम परीक्षेला प्रूव्ह करायला येणार नाही, प्रूव्ह करायला विचारत नाही, पण न्यूमरिकल एक्झाम्पल त्याच्यावर असतंच, हे लक्षात ठेवायचं आहे आणि प्रॉब्लेम सोडवायचा. त्याच्यावर पुढचा चॅप्टर आहे, म्हणजे तुम्हाला पायथागोरस थिअरममध्ये मी 2 प्रॉब्लेम सांगितले, जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी आणि पायथागोरस थिअरम. आणि सर्कल चॅप्टर हा सगळ्यात मोठा चॅप्टर आहे. 45 पानावर सुरू होतो, तो 90 पानावर संपतो. तुमचा हा जो चॅप्टर आहे तो 45 पानं त्याच्यासाठी आम्ही दिली आहे. त्याच्यामध्ये भरपूर थिअरम्स आहेत. हे सगळे थिअरम तुम्हाला उपयुक्त आहेत, पण त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट कोणते आहेत ते सांगणार आहे. आणि त्याच्यावर ही फिगर बघा, आपण बागेत आलेलो नाही. सगळ्यांना भूका लागलेल्या आहेत मला कळतंय, पण एक थोडा वेळ ऐका, थोड्या वेळ ऐका, जे तुम्ही इतक्या वेळ ऐकत नव्हता ते. या इथे प्रश्न, या इंटरनल टचिंग आणि एक्सटर्नल टचिंग सर्कल्स याच्यावर 1 मार्काचा प्रश्न असतोच, त्यामुळे तो प्रश्न चांगला तयार करा. काय प्रश्न असतो माहिती आहे तुम्हाला? रेडियस गिवन असते, इफ द सर्कल्स आर इंटरनली टचिंग अँड रेडिया ऑफ 2 सर्कल्स आर गिवन 6 आणि 1.8, व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स, या प्रकारचा प्रश्न असतो. त्यावेळेला जी डेसिमलची सबट्रॅक्शन ॲडिशन करायचे ती काळजीपूर्वक करा आणि प्रॉब्लेम सॉल्व करा. इथे काय प्रॉब्लेम आहे बघा, टँजेंट थिअरम अँड इट्स कॉन्व्हर्स. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये ज्या पानावर टँजेंट थिअरम दिलेला आहे तो बॉक्समध्ये घातलाय आम्ही, आणि कॉन्व्हर्स हा पुढच्या पानावर जो दिलाय तो परीक्षेत विचारला जाऊ शकतो. कारण टँजेंट थिअरमचं प्रूफ हे इनडायरेक्ट मेथडने आहे आणि कॉन्व्हर्सचं प्रूफ हे डायरेक्ट मेथडने आहे.
म्हणून डायरेक्ट मेथड ही आपण ऍप्लिकेबल करतो आणि कॉन्व्हर्स प्रूफ आपण परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. त्यामुळे तो थिअरम चांगला तयार करायचा आहे, तो थिअरम येऊ शकतो परीक्षेला. त्याच्या पुढचा जो भाग आहे तो म्हणजे आर्क ऑफ अ सर्कल, कॉन्ग्रुएन्स. हे जे दिलेले आहे थिअरम्स रिलेटेड टू कॉन्ग्रुएंट आर्क्स, तुमच्या 60 पानापासून 55 पासून 65 पर्यंत याच्यावर खूप प्रश्न दिलेले आहेत. आणि जे थिअरम दिले ते थिअरम पूर्ण करून दिलेले नाही. तुम्हाला सगळ्यांना ते थिअरम लिहून काढायचे. त्यातले 2 थिअरम परीक्षेला येतातच. कॉर्ड्स कॉन्ग्रुएंट असतील तर आर्क कॉन्ग्रुएंट असतात आणि आर्क कॉन्ग्रुएंट असतील तर कॉर्ड्स कॉन्ग्रुएंट असतात. यापैकी जे प्रश्न आहेत ते तुम्हाला विचारले जाऊ शकतात. आणि इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम 3 केसेस आहेत, त्यापैकी एक केस विचारली जाऊ शकते. ती केस दिली जाते तिथे क्वेश्चन पेपरमध्ये. युजिंग दॅट केस यू हॅव टू सॉल्व दॅट. क्वाड्रॅटिक इक्वेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट थिअरम. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थिअरम इज व्हेरी इम्पॉर्टंट थिअरम. तो परीक्षेला पेपर आपल्या टेक्स्टबुकमध्ये आम्ही पूर्ण सोडून दिलेला नाही, आम्ही तुम्हाला करायला लावलेला आहे. तर तो सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचा थिअरम तुम्ही पूर्ण लिहून काढा आणि तो थिअरम तुम्हाला अपेक्षित आहे. काही शंका आहेत का तुम्हाला आधी? कारण मला फार डिस्टर्ब होतं तुमच्या बोलण्याचा. तुम्हाला नको असेल तर मी इथेच थांबते. 10 मिनिटासाठी तुम्हाला जर मला थांबवायचं असेल तर थांबा. पण तुम्ही बोलायला लागला की मला लक्षात येत नाही की तुम्हाला काय हवंय. तुम्हाला हे नको आहे का? मी इम्पॉर्टंट काही सांगते ते नको असेल तर थांबूया आपण. कारण याच्यामध्ये एकेका चॅप्टरवर आम्ही 1-1 तास व्याख्यान देणारी माणसं आहोत. पण आपल्याला वेळ कमी आहे, तेवढ्या वेळामध्ये तुम्हाला द्यायचंय तर थोडी भूक सहन करायला हरकत नाही. क्वाड्रिलॅटरल सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थिअरम हे आम्ही टेक्स्टबुकमध्ये सॉल्व करून दिलेला नाही. ऍक्टिव्हिटी बेसला तो दिलेला आहे, पण तुम्हाला तो डिरेक्टली सॉल्व करायला विचारला जाऊ शकतो. 4 मार्काला हा प्रश्न येतो. म्हणून हा थिअरम चांगला तयार करून ठेवा. त्याच्या पुढचा जो भाग आहे तो म्हणजे कॉर्ड इंटरसेक्टिंग प्रॉपर्टी. याच्यावर 1 मार्काचा किंवा 2 मार्काचा प्रश्न येतोच. तर हा पॉईंट लक्षात ठेवा. कॉर्ड इंटरसेक्टिंग प्रॉपर्टीमध्ये इंटरनल डिव्हिजन आणि एक्सटर्नल डिव्हिजन बोथ आर इम्पॉर्टंट. त्याच्या पुढचा जो चॅप्टर आहे तो कन्स्ट्रक्शनचा आहे. कन्स्ट्रक्शन चॅप्टरमध्ये 3 प्रकारच्या कन्स्ट्रक्शन्स आहेत. तुम्हाला सिमिलर ट्रायंगलवरची कन्स्ट्रक्शन परीक्षेला 4 मार्काला येणारच आहे. त्यामुळे ती सिमिलर ट्रायंगल कन्स्ट्रक्शन तयारच करून ठेवा. त्याच्यामध्ये 2 भाग आहेत की कोणते व्हर्टायसेस आर डिफरंट आणि 1 व्हर्टेक्स इज कॉमन. दोन्ही आपल्याला लक्षात घ्यायचे आणि त्या 2 पैकी तुम्हाला एक तरी प्रश्न परीक्षेला येणार आहे कन्स्ट्रक्शनचा. आणि इथे अजून तुम्हाला ज्या कन्स्ट्रक्शन्स आहेत त्या कन्स्ट्रक्शन कोणत्या आहेत? टँजेंटच्या कन्स्ट्रक्शन आहेत, माहिती आहेत ना? टँजेंट. टू ड्रॉ द टँजेंट टू द सर्कल फ्रॉम अ पॉइंट गिवन ऑन द सर्कल. सर्कलवर दिलेल्या पॉइंट मधून टँजेंट काढणे विदाउट युजिंग सेंटर आणि युजिंग सेंटर. आठवत आहे? आणि दुसरं अजून एक आहे सर्कलची तुमची कन्स्ट्रक्शन. कोणती कन्स्ट्रक्शन आहे? पॉइंट इज गिवन आउटसाइड द सर्कल. बरोबर आहे? आता नीट ऐकायचं आहे आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर देईल त्याला मी खूप चांगलं बक्षीस देईल. लक्ष आहे? प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो? कन्स्ट्रक्शन तुम्ही सगळे येत आहे तुम्हाला. माझा प्रश्न वेगळा आहे. फॉर धिस कन्स्ट्रक्शन एकासाठी सांगितलं तरी चालेल. फॉर धिस कन्स्ट्रक्शन which theorem you are using? Using what theorem you will get these are tangents. कोणता थिअरम वापरल्यावर तुम्हाला त्या टँजेंट्स मिळतात? नो नो. by which property you are getting these are tangents? that PA and PB are the tangents. Why? तुम्हाला शिक्षकांनी सांगितलं सर्कल काढा, काढलं.
एक बी पॉईंट या बाहेर काढला, ओपी जॉईन करा केला, परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचं. कशासाठी काढायचं परपेंडिक्युलर बायसेक्टर? व्हाय टू ड्रॉ. कशासाठी काढायचं परपेंडिक्युलर बायसेक्टर? का काढायचा? आणि या प्रकारचे प्रश्न येतात. परपेंडिक्युलर बायसेक्टर कशाला काढायचा? काय मिळतं तुम्हाला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढल्याने? एम पॉइंट मिळतो, मिड पॉइंट मिळतो. कशासाठी मिड पॉइंट हवा? सर्कल काढण्यासाठी. तुम्ही ते हात केला सर्कल काढण्यासाठी. कशाला सर्कल काढायचं आहे? तर तुम्हाला एम पॉइंट मिळवल्यावर ओ आणि पी मधून जाणारं सर्कल काढायचं आहे. सर्कल का काढायचं आहे? कारण तुम्हाला ती प्रॉपर्टी वापरायची. ती वापरल्यावर तुम्हाला ते टँजेंट्स मिळेल. लक्ष द्यायचं आहे. आता मी अजिबात ऐकून घेणार नाही, मला याचं उत्तर द्या आधी. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये अनालिसिस मध्ये आम्ही सगळं दिलेलं आहे. तुम्ही टेक्स्टबुकच वाचत नाही. टेक्स्टबुक मधलं तुम्ही, मला आता पानं पाठ नाहीये, पण मी तेवढं सांगू शकते की अनालिसिस मध्ये दिलंय व्हिच प्रॉपर्टी इज युज्ड. कोणती प्रॉपर्टी वापरलेली आहे. आणलं असेल तर तुम्ही पाहिलं असतं पुस्तक लगेच चालू. कारण आता एवढे दिवस आम्ही इकडे व्याख्यान द्यायला जातो ना, सगळी मुलं भराभरा पान सांगतात आम्हाला. पान क्रमांक सांगतात की याच्यावर आहे बाई, हे सापडलंय, हे सापडलंय. ही रिव्हिजन आहे. आम्ही कशाला इथे आलोय? रिव्हिजन द्यायला आलोय ना. मग आता ही रिव्हिजन मध्ये आम्ही असा प्रश्न विचारला तर तुम्हाला यायला पाहिजे की नाही? काय उत्तर आहे त्याचं सांगा बरं. बघा आहे का एखाद्याच्याकडे पुस्तक? पुस्तकात काय दिलंय तुम्हाला? अनालिसिस मध्ये दिलंय व्हिच प्रॉपर्टी, व्हिच थिअरम इज यूज फॉर दॅट. कोणता थिअरम वापरल्यामुळे तुम्हाला टँजेंट्स मिळतात? सापडते कोणाला? कोणी पाहिलंच नाही आता. अँगल इन्स्क्राइब्ड इन सेमी सर्कल इज ऑलवेज राईट अँगल. अर्धवर्तुळातील कोण काटकोन असतो याचा उपयोग करून आपण ते काढलेले आहे. आणि प्रत्येक कन्स्ट्रक्शनला एक तरी प्रॉपर्टी रिलेटेड असते, एक तरी थिअरम रिलेटेड असतो. दोन मेजर मोर दॅन दॅट ऑल्सो असू शकतात, पण त्याच्यातला एक जो थिअरम आहे दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण तुम्हाला हे OA आणि OBच्या ठिकाणी B कशी तुम्हाला परपेंडिक्युलर मिळतो आणि म्हणून ती राईट अँगल होतो. तो हा राईट अँगल मिळाल्यामुळे ते टँजेंट्स होतात हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि प्रत्येक ठिकाणी आपल्याला येते ज्या वेळेला तुम्हाला सर्कलला टँजेंट काढायचे विदाउट युजिंग सेंटर, विच प्रॉपर्टी इज यूज फॉर दॅट, तर तिथे कॉन्व्हर्स ऑफ टँजेंट सिकॅन्ड अँगल थिअरम वापरला जातो. आणि अशा प्रकारचा प्रश्न क्वेश्चन नंबर 5 मध्ये विचारला जाऊ शकतो. आणि त्याचं उत्तर लिहिलं पूर्ण सेंटेन्स मध्ये तरच तुम्हाला येईल. त्याच्या पुढचं आपण जाऊया. हे सगळे थिअरम महत्वाचे आहेत या कन्स्ट्रक्शन सगळ्या. पुढच्या चॅप्टरकडे जाऊ. कोऑर्डिनेट जॉमेट्री इज अ चॅप्टर. कोऑर्डिनेट जॉमेट्रीमध्ये 4 मेन फॉर्म्युले आहेत. 4ही फॉर्म्युला तुम्ही पाठ करा. ते सगळे महत्वाचे आहेत. पहिला आपण पाहिला तो डिस्टन्स फॉर्म्युला, सेक्शन फॉर्म्युला, मिड पॉइंट फॉर्म्युला आणि सेंट्रॉइड फॉर्म्युला. या 4 फॉर्म्युल्यावर आधारित आपल्याला प्रॉब्लेम सोडवायला येतात. इथे आपल्याला फॉर्म्युला डिराईव्ह करायला येत नाही, पण फॉर्म्युल्यावर आधारित न्यूमरिकल एक्झाम्पल्स असतात. मायनस साईनकडे लक्ष द्या. आम्ही नेगेटिव्ह नंबर त्याच्यामध्ये कोऑर्डिनेट जे नेगेटिव्ह असतील तर नेगेटिव्ह विल बिकम पॉझिटिव्ह, हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. त्याच्या पुढचा जो भाग आहे तो स्लोपवर आधारित 1 मार्क क्वेश्चन किंवा 2 मार्क किंवा 4 मार्क असणारच आहेत. याचा उपयोग करायचा आहे. या चॅप्टरमध्ये आपण भरपूर प्रॉब्लेम दिलेले आहेत. त्याच्या पुढच्या चॅप्टरकडे जाऊया. ट्रिगोनोमेट्री इज द चॅप्टर. ट्रिग्नोमेट्रीमध्ये या आयडेंटिटीज पाठच करायच्या. त्या पाठ केलेल्या आयडेंटिटीजवर आधारित इतर आयडेंटिटीज प्रूव्ह करायला एक तरी प्रश्न येणारच आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 6.1 मध्ये 6.1 एक्सरसाइजमध्ये आम्ही जवळजवळ 10 ते 12 हे दिलेले आहेत तुम्हाला प्रॉब्लेम्स. आणि त्या आयडेंटिटीपैकी एखादी आयडेंटिटी प्रूव्ह करायला येईल, ती येऊ शकते. नंतर हाईट अँड डिस्टन्सचा फॉर्म्युला आहे. हाईट अँड डिस्टन्स काढण्यासाठी
ट्रिग्नॉमेट्रीची कोणती आयडेंटिटी किंवा कोणतं आपल्याला रेशो वापरायचा आहे हा तुम्हाला ओळखता आला पाहिजे. तुम्ही इथे प्रत्येक ठिकाणी कन्स्ट्रक्शनला सुद्धा फिगर काढलीच पाहिजे. ॲनालिटिकल फिगर, रफ फिगर इज मस्ट, याला पण फिगर काढली पाहिजे. फिगर यू हॅव टू डिस्क्राईब. फिगरचं डिस्क्रिप्शन लिहिल्याशिवाय मार्क मिळणार नाही. फिगर काढली नाही तर कुठलाच पुढचा प्रश्न तपासला जाणार नाही. शेवटचा चॅप्टर आहे मेन्शुरेशन. याच्यामध्ये मेन्शुरेशन तुम्ही 5वी पासून शिकत आलेला आहात. एरिया, सरफेस एरिया, व्हॉल्यूम सगळा भाग तुमचा झालेला आहे. या सगळ्यावर आधारित मिक्स प्रॉब्लेम हे तुमचे 10वी मध्ये आहेत. त्याच्यामध्ये कोणते प्रॉब्लेम्स येतात बघा. इथे सेक्टरचा एरिया, सेगमेंटचा एरिया, आर्क ऑफ द सर्कल, लेंथ ऑफ द आर्क, या सगळ्याचे प्रॉब्लेम्स आपल्याला परीक्षेत येऊ शकतात. आणि हे सगळे प्रॉब्लेम्स आपल्याला खूप महत्त्वाचे आहेत. हे सगळे फॉर्म्युले एका ठिकाणी तुम्ही लिहून काढा आणि त्याच्यावरचे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करा. तुम्ही राईट सर्क्युलर सिलेंडर पाहिलेला. स्फिअर हा तुम्ही 9वी मध्ये शिकलाय. स्फिअर हा गृहीत आहे. म्हणजे फक्त 10वी मध्ये जेवढे फॉर्म्युले दिले तेवढेच नाही, ते सगळे फॉर्म्युले आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायचे. हा फ्रस्ट्रम हा जो भाग आहे हा फक्त 10वी मध्ये नवीन आहे. तो 10वीतला प्रॉब्लेम किंवा ती काय म्हणतात तो फॉर्म्युला किंवा बकेटवरची उदाहरणं, ती उदाहरणं 2 प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करून दिलेले, 2 प्रॉब्लेम करायला दिलेले. ते दोन्ही प्रॉब्लेममध्ये नंबर्स बदलून परीक्षेला प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याच्यामध्ये युनिक लिहिलं नाही तर अख्ख्या तुमचे सगळे मार्क जाऊ शकतात. म्हणून प्रत्येक ठिकाणी युनिट लिहा. ज्या वेळेला कॅल्क्युलेशन करता तेव्हा युनिट लिहायचं नाही. फायनल आन्सरला उत्तर द्यायचं आहे. आणि शेवटची स्लाईड आहे. शेवटची स्लाईड हाऊ टू स्टडी. रीड टेक्स्टबुक केअरफुली. हे लिहायचं कारण नाही आहे, कारण आता अर्चिता मॅडमने पण तुम्हाला सांगितलेलं आहे. काय सगळ्यांनी माहिती आहे तुम्हाला काय करायचं आहे. फिगर इज मस्ट. तुम्हाला फिगर काढलीच पाहिजे. विदाउट फिगर नो क्रेडिट असं एक तत्व आहे. सॉल्व दीज प्रॉब्लेम्स. सगळे प्रॉब्लेम टेक्स्टबुकमधले तुम्ही स्वतः लिहून करा, सोडवा, तुमच्या टीचर्सची मदत घ्या आणि त्यांच्यावरून प्रॅक्टिस करा. भरपूर प्रॅक्टिस करणं जरुरीचं आहे. डोंट बी अंडर डिप्रेशन. यावेळेस आपण मुलांना जायला सांगू. फक्त मुलांनी एका लाईनीत ह्या बाजूने जायचंय, मुलींनी ह्या बाजूने बाहेर पडायचंय. आणि त्या ठिकाणी जो आपला खाऊ ठेवलेला आहे, QR कोड जे दिले जाणार आहे प्रत्येकाला एक, तो QR कोडचा जे कागद आहे तो आणि खाऊ व्यवस्थित घेऊन जायचा आणि पुढे मार्गस्थ व्हायचे. 2च मिनिटात. हो उठू नका, उठू नका. 2 मिनिटं फक्त. 2च मिनिटात मी संपवतोय. एक 2 मिनिटं फक्त इकडे समोर लक्ष द्यायचे. एक छोटसा आपल्याला 10वी नंतर जे MSCITचा कोर्स करावा लागतो, त्या कोर्सच्या संदर्भात एक लॅबचा व्हिडिओ तुम्हाला दाखवला जाईल आणि नंतर लगेच तुम्हाला लाईन करायला सांगितलं जाईल. आणि प्रत्येकाने जे केळीची साध असतील किंवा पुढे आहे त्याचा कचरा तिथे डस्टबिनमध्ये टाकायचा आहे, तो इतरत्र टाकायचा नाही. या मंचावर मी आता आभार प्रदर्शनाचा कार्यक्रमासाठी उभा आहे. त्याच्यानंतर एक व्हिडिओ लागेल, तो तुम्ही बघायचा आणि त्याच्यानंतर हा कार्यक्रम संपेल. तर आजच्या कार्यक्रमाला जे आपले मुख्य अतिथी म्हणून लागलेले लाईन डॉक्टर राजेश अगरवाल, गेस्ट ऑफ ऑनर DS जोशी सर, तसेच एकनाथ काका प्रतिष्ठानचे ताकवले साहेब आणि मान्यवर आपल्याला लाभल्या. त्यांचे मी आभार मानतो की ते इथं वेळ काढून आले आणि त्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. मी झोड चेअरपर्सन नारायण हिंदामण राठोड यांचे आभार मानतो. त्याच्यानंतर मुख्य म्हणजे स्पॉन्सर जे संतोषजी जगताप आहेत आणि आमच्या लायन्स क्लब ऑफ पुणे भोसरीचे
दिलीप काकडे यांनी इतक्या कमी वेळात हा इतका छान कार्यक्रम आयोजित केला आणि आपल्या मुलांना संधी दिली त्याबद्दल मी सरांचे आणि काकडे साहेबांचे धन्यवाद मानतो. आपल्या कार्यक्रमासाठी जे मार्गदर्शक आले होते अत्रे मॅडम, विधाते मॅडम, अर्चिता मॅडम यांचा प्रथमच मी इथे बसून पूर्ण कार्यक्रम ऐकला आणि मला वाटलं की मला परत 10वीत जावं आणि पेपर द्यावे असं मला वाटलं. आणि मागच्या मी तेव्हा 10वीत मला जेवढे मार्क मिळाले त्याच्यापेक्षा नक्कीच जास्त मार्क मिळाले असते. धन्यवाद मॅडम, तुम्ही छान मार्गदर्शन केलं. त्याच्यानंतर लायन्स क्लब पुणे भोसले या सर्व मेंबर्स आलेले आहेत त्यांचे मी आभार मानतो. तसेच या कार्यक्रमाला फोटोग्राफीला आलेले सर, त्याच्यानंतर हे ऑडिओ सिस्टीम जे आपल्याला त्यांनी उपलब्ध करून दिली त्यांचे, त्या बँकेचे मालक आणि इतर सर्व कर्मचारी त्यांनी व्यवस्था करण्यासाठी आपल्याला व्यवस्था केली त्याबद्दल मी धन्यवाद मानतो. आणि मेन म्हणजे आपला जो थोडा उशीर झाला या कार्यक्रमासाठी ते पटकन येऊन त्यांनी जो जनरेटर चालू केला आणि हा कार्यक्रम सुरू केला त्याचे पण खूप धन्यवाद मानतो. आणि सर्वात महत्त्वाचा मुलांनो, या कार्यक्रमातून काही शिका, चांगले मोठे व्हा आणि आपल्या आपल्या जवळच आपल्या गावाजवळच एक विमानतळ होतं, इंटरनॅशनल विमानतळ होतं. त्याच्यात मला काही मुलं विमान उडवताना बघितली पाहिजे आणि एवढं अपेक्षा बाळगून मी माझं भाषण माझ्या आभार कार्यक्रम संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आता फक्त 3च मिनिटं करतो आणि त्याच्यानंतर आलेली मुलांनी या बाजूने, मुलांनी या बाजूने. ओके. नमस्कार. सुयश इन्फोटेकच्या परिवाराकडून तुम्हा सर्वांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा. त्याचबरोबर परीक्षेनंतर तुम्ही संगणक क्षेत्रात कोणकोणते कोर्सेस करू शकता हे थोडक्यात सांगत आहे. सुयश म्हणजेच उज्ज्वल भविष्याची सुरुवात. म्हणूनच विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून आम्ही संगणक प्रशिक्षण क्षेत्रात 27 वर्षापासून कार्यरत आहोत. गेल्या अनेक वर्षांपासून सुयश इन्फोटेक आपला विश्वास आणि शुभेच्छांच्या साथीने उज्ज्वल यशाची परंपरा जपून आपल्या सेवेत विविध संगणकीय कोर्सेस पुरंदर तालुक्यात राबवत आहोत. त्यात प्रामुख्याने महाराष्ट्र राज्य ज्ञान महामंडळ संचलित शासकीय निमशासकीय उपयोगी येणारा आंतरराष्ट्रीय दर्जाचा परिपूर्ण असा MSCIT हा कोर्स आहे. या कोर्समध्ये विंडोज 10 आणि मायक्रोसॉफ्ट ऑफिस 2019 हा अभ्यासक्रम शिकवला जातो. यात ई-लर्नद्वारे 200पेक्षा अधिक न्यू एज डिजिटल स्किल्स शिकवले जातात. तसेच MS वर्डमध्ये सर्व प्रकारची टायपिंग संबंधित कामे केली जातात, जसे की रेझ्युमे बनवणे, लेटर टायपिंग, प्रोजेक्ट तयार करणे शिकवले जाते. एक्सेलमध्ये सर्व प्रकारची गणिती कामे, टॅब्युलर डेटा एंट्री म्हणजेच मार्कशीट, सॅलरी शीट, बिलबुक तयार करणे हे शिकवले जाते. तर पॉवरपॉईंटमध्ये आकर्षक ट्रान्झिशन्स आणि ॲनिमेशन्सचा वापर करून प्रेझेंटेशन कसे तयार करायचे हे शिकवले जाते. आउटलुकमध्ये ऑफलाईन मेलिंग, अपॉइंटमेंट्स, टास्क, इव्हेंट्स, कॉन्टॅक्ट स्टोअर करणे शिकवले जाते. इंटरनेटमध्ये मनोरंजनबरोबर शैक्षणिक आणि व्यावसायिक असे सर्व उपयोग, जसे की ऑनलाईन एक्झाम फॉर्म भरणे, प्रोजेक्ट तयार करण्यासाठी लागणारी माहिती ऑनलाईन कशी मिळवणे, ई शॉपिंग किंवा ई कॉमर्स कसे करणे, ऑनलाईन वीज बिल भरणे, अशा आवश्यक गोष्टींचा उपयोग इंटरनेटमधून कसा करणे हे शिकवले जाते. त्याचप्रमाणे नवीन युगाचे तंत्रज्ञान आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AIचे नवनवीन टूल्स जसे की ChatGPT, जेमिनी, परप्लेक्सिटी, सुनो AI, भाषिणी AI, रनवे ML, 11 लॅब्स, को-पायलट असे बरेच AI टूल्स शिकवले जातात. तसेच आम्ही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अंतर्गत शासकीय निमशासकीय कार्यालयातील कोणत्याही पदाच्या नोकरीसाठी उपयुक्तच नव्हे तर अनिवार्य असे कम्प्युटर टायपिंग कोर्सेस
आपल्या संस्थेत घेतले जातात. त्यात प्रामुख्याने इंग्रजी, मराठी आणि हिंदी हे 6 महिन्याचे कोर्सेस शिकवले जातात. याचबरोबर करिअर ओरिएंटेड संगणक क्षेत्रातील विविध अभ्यासक्रमातील कोर्सेस आपल्याकडे उपलब्ध आहेत. यामध्ये ॲडव्हान्स्ड टॅली प्राईम विथ GST, की ज्या कोर्समध्ये अकाउंटिंगच्या बेसिक कॉन्सेप्ट्सपासून इन्व्हेंटरी, BRS, पेरोल, TDS, गोडाऊन क्रिएशन, कॉस्ट सेंटर आणि GST अशा ॲडव्हान्स कॉन्सेप्ट्सपर्यंत सिलेबस घेतला जातो. त्याचप्रमाणे ॲडव्हान्स्ड एक्सेलमध्ये पिवट टेबल, व्हॉट इफ ॲनालिसिस, HNV लुकअप, ॲडव्हान्स फिल्टर, फायनान्शियल अँड लॉजिकल फंक्शन शिकवले जातात आणि इंजिनिअरिंग डिप्लोमा, BCS, BCAसाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या कम्प्युटर प्रोग्रॅमिंग लँग्वेज कोर्सेस घेतले जातात. आमची बलस्थाने सौर ऊर्जेवर चालणारी पुरंदर तालुक्यातील एकमेव संस्था, ज्यामुळे विद्यार्थ्यांना आम्हाला अखंडित सेवा देता येते. अद्ययावत कॉम्प्युटर लॅब, ज्यामध्ये लेटेस्ट टेक्नॉलॉजीसह सर्व हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरने परिपूर्ण असे 50पेक्षा अधिक कॉम्प्युटर्स आहेत. तसेच थेरी लेक्चरसाठी स्वतंत्र प्रोजेक्टर लॅब व आसन व्यवस्था आहे. प्रशिक्षित आणि अनुभवी असे शिक्षक वर्ग आहेत. आपणा सर्वांना पुन्हा एकदा परीक्षेसाठी आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. एकदा अवश्य भेट द्या.